नमस्कार मित्रांनो, मी आहे दीपाली। आज सकाळी बरोबर 8:30 वाजता आम्ही घरातून निघालो आणि साधारण 8:40 आम्ही पांडवलेणीच्या पायथ्याशी पोहोचलो। मी, माझे हस्बंड आणि माझी 5 वर्षाची मुलगी आम्ही तिघेही 2 व्हीलरवर इथं आलो। सकाळचं वातावरण इतकं फ्रेश आणि उत्साही होतं की सुरुवातीलाच खूप पॉझिटिव्ह फील आला। ही पांडवलेणी नाशिक शहरात पाथर्डी फाटाजवळ त्रिरश्मी टेकडीवर वसलेली आहे। जर तुम्ही नाशिकमध्ये राहत असाल किंवा नाशिकला फिरायला येत असाल तर हे ठिकाण नक्की भेट देण्यासारखं आहे। आम्ही तिथे पोहोचल्यानंतर सर्वप्रथम तिकीट काढलं। तिकीट फी आहे फक्त 20 रुपये प्रति व्यक्ती। जर तुम्हाला ऑनलाईन तिकीट काढायचं असेल तर तिथे स्कॅनर सुद्धा उपलब्ध आहे। तुम्ही QR स्कॅन करून थोडी माहिती भरायची असते आणि ऑनलाईन पेमेंट करून लगेच एंट्री मिळते। प्रक्रिया खूप सोपी आणि जलद आहे, त्यामुळे कोणतीही अडचण येत नाही। पांडवलेणीपर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास 300 पेक्षा जास्त पायऱ्या चढाव्या लागतात, पण जर तुम्ही सकाळी लवकर गेलात तर थकवा अजिबात जाणवत नाही, उलट खूप उत्साह राहतो। बऱ्याच लोकांना मी तिथे मॉर्निंग वॉक करताना सुद्धा पाहिलं। काही लोक फिटनेससाठी रोज इथे येतात, तर माझा सल्ला हाच आहे की सकाळीच जा, पाणी सोबत ठेवा आणि आरामदायक शूज घाला, म्हणजे तुमची जर्नी एकदम बेस्ट होईल। खाली पायथ्याशी एक ज्यूस सेंटर सुद्धा आहे। जे लोक हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करतात, मॉर्निंग वॉक करतात, त्यांच्यासाठी तिथे फ्रेश ज्यूस मिळतो। सकाळचं वातावरण इतकं छान होतं की मन अगदी प्रसन्न झालं। वर गेल्यानंतर खऱ्या अर्थाने पांडवलेणींचं सौंदर्य दिसायला सुरुवात होते। इथे जवळपास 24 लेणी आहेत। ही बौद्ध धर्माशी संबंधित प्राचीन लेणी आहेत। सुमारे 2000 वर्षे जुनी आहे। प्रत्येक लेणीसमोर QR स्कॅनर लावलेले आहेत। जर आपण ते स्कॅन केले तर त्या विशिष्ट लेणींची संपूर्ण माहिती मोबाईलच्या स्क्रीनवर दिसते। मला ही गोष्ट खूप आवडली, कारण त्यामुळे इतिहास समजायला खूप सोपं होतं। आणि काही इथं लेणी अशा आहेत जे प्रार्थनास्थळ म्हणजे चैत्यगृह आहेत, तर काही भिक्षूंची राहण्याची जागा म्हणजे विहार आहेत। त्या काळात दगडात इतकं सुंदर कोरीव काम करणं म्हणजे खरंच आश्चर्य आहे। वरून नाशिक शहराचा जो नजारा दिसतो ना, तो खूप सुंदर आहे। संपूर्ण शहर दिसतं आणि थंड वारा वाहत असतो। तिथे उभं राहून फोटो आणि व्हिडिओ काढायला खूप छान वाटतं। ॲक्च्युली आम्ही नाशिकचेच प्रॉपर असल्यामुळे आम्ही तिथून आमचं घर कुठं दिसतं का हे सुद्धा पाहत होतो। जर तुम्ही सूर्यास्ताच्या वेळी गेलात तर अजून सुंदर दृश्य पाहायला मिळेल। हा माझा फर्स्ट टाइम व्हिजिट होता आणि माझा अनुभव खूपच छान होता। फॅमिलीसोबत वेळ घालवण्यासाठी, थोडं फिटनेससाठी आणि इतिहास जाणून घेण्यासाठी ही एक परफेक्ट ठिकाण आहे। माझ्या मुलीला सुद्धा खूप आवडलं आणि आम्ही सगळ्यांनी हा दिवस खूप एन्जॉय केला। तर मित्रांनो, जर तुम्ही नाशिकमध्ये असाल तर पाथर्डी फाटाजवळ असलेली पांडवलेणीला नक्की व्हिजिट द्या। सकाळी लवकर जा, म्हणजे थकवा जाणवणार नाही आणि पूर्ण अनुभव एन्जॉय करता येईल। खाली उतरताना आम्हाला एकदम लगेच पोहोचता आलो, कारण उतरताना फास्ट 5 मिनिटात चढायला थोडं जड गेलं, पण खाली उतरताना मज्जा आली। तर असा आमचा पूर्ण अनुभव होता। तुम्ही तिथं नक्की व्हिजिट करा। तिथं एकदम शांत ठिकाण आहे आणि आपला इतिहास जाणून घेण्याची ही संधी नक्की गमावू नका। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशा एक नवीन ठिकाणा।